अजून उदाहरण म्हणजे ऑक्टोपस आणि सस्तन प्राण्यांचा डोळा किंवा पेंग्विन आणि डॉल्फिनचे फ्लिपर्स जे आहेत हे सुद्धा आपण काय केले पाहिजेत, अभ्यासले पाहिजेत. त्याच्यावरून सुद्धा आपल्याला लक्षात येतं की कशा पद्धतीने हा भाग जो आहे हा भाग होतो. आलं लक्षात. ओके, कॉमन एक्झाम्पल ऑफ होमोलोगस स्ट्रक्चर इन इव्होल्युशनरी बायोलॉजी इज विंग्स ऑफ बॅट अँड द आर्म्स ऑफ प्रायमेट. आलं लक्षात. ओके, म्हणजे समानता शोधण्यासाठी प्रत्येकच वेळी तुम्हाला हातासारखंच दिसलं पाहिजे असं नाही. बॅट म्हणजे वटवाघूळ नावाचा एक प्राणी आहे. आलं लक्षात. ओके, आणि या वटवाघूळ नावाच्या प्राण्याचं इंटरनल स्ट्रक्चर, त्याच्या पंखाचं जर इंटरनल स्ट्रक्चर तुम्ही अभ्यासलं, ते स्ट्रक्चर आणि माणसाच्या किंवा अन्य कोणत्याही प्रायमेट म्हणायच्या ऐवजी माणसं म्हणा, उंदर म्हणा, ससे म्हणा, ह्यांच्या जर समोरच्या पंजाचं हे अभ्यासलं, काय म्हणतात त्याला, इंटरनल स्ट्रक्चर अभ्यासलं, तर ते डिक्टोकॉपी सेम आहे हे लक्षात येतं. आलं लक्षात. ओके, येस सर. सर हे बॅटचं एक्झाम्पल तुम्ही आम्हाला दिलं नाही का, इथे दिलेला तर आहे. ओके, येस, या इथे बघा. आलं लक्षात. ओके, होमोलॉजीमध्ये, उत्क्रांतीवादी जीवशास्त्रामध्ये समरूप रचनांचे एक सामान्य उदाहरण म्हणजे वटवाघळांचे पंख. आलं लक्षात. ओके, येस, वटवाघळांचे पंख आणि प्रायमेट्सचे हात. प्रायमेट म्हणजे तुम्ही आम्ही सगळे, माकडं पण प्रायमेट मध्ये येतं. आलं लक्षात. ओके, होमोलॉजी भिन्न उत्क्रांतीवरती आधारित आहे. तर त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाहीये, तर होमोलॉजी जशी, होमोलॉजीमध्ये काय असतं, होमोलॉजीमध्ये कशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने उत्क्रांती होत गेली याचा अभ्यास जो आहे तो ह्याच्यामध्ये काय आहे, अभ्यासला जात असतो. आलं लक्षात. ओके, होमोलॉजीच्या नंतर हा उपमा शब्द जो आलेला आहे दॅट इज अॅनालॉजी. लक्षात. अॅनालॉजी अगदी उलट परिस्थिती दर्शवते. त्याच्यामध्ये अभिसरण उत्क्रांती सांगितली जाते, म्हणजे कन्व्हर्जंट इव्होल्युशन सांगितलं जातं. आलं लक्षात. ओके, येस, फुलपाखरांचे पंख आणि पक्ष्यांचे पंख दिसायला सारखेच दिसतात, ते शारीरिक दृष्ट्या समान नाहीयेत. हे मात्र काय आहे, आपल्याला अभ्यासावं लागतं. अभ्यासल्यानंतर कळतं की पक्ष्यांचे पंख ही रचना पूर्णपणे वेगळी आहे, फुलपाखराचे पंख ही रचना पूर्णपणे वेगळी आहे. आलं लक्षात. ओके, येस, हा, त्यांचं काम सेम आहे पण रचना मात्र सेम नाहीये. आलं लक्षात. ओके, आहे की नाही. म्हणजे ह्याचा अर्थ जेव्हा तुम्ही वेगवेगळे समान पद्धतीचे अवयव बघणार आहात, फक्त एक्सटर्नल लुक बघून चालणार नाही, तुम्हाला इंटरनल स्ट्रक्चर बघून पण चालेल. तुम्ही एक्सटर्नल लुक बघून बऱ्यापैकी कॉमन गोष्टी ज्या आहेत ते शोधून काढल्या, पण इंटरनल अभ्यासाचं महत्व सुद्धा तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. म्हणून काही उदाहरणं जे आहेत ते तुम्हाला ह्याच्यामध्ये काय आहेत, दिलेले आहेत. आलं लक्षात. ओके, येस, आहे की नाही. त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाहीये, तर अशाच पद्धतीने बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही उदाहरणं बघू शकतात की ऑक्टोपसचे डोळे जे आहेत ते डोळे बघू शकतात, सस्तन प्राण्यांच्या डोळ्यांसोबत त्यांची तुलना करू शकतात, आहे की नाही. अशा अनेक गोष्टी. त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाहीये, तर ह्याच्यामध्ये अजून एक भाग जे आहे आपण असं ह्याच्यामध्ये बघतो. आलं लक्षात. ओके, येस, की एखाद्या प्राण्याचा एखादा अवयव कसा विकसित होतो, तर तो कुठे राहतो. अधिवास म्हणजे त्याचं राहण्याचं ठिकाण. आलं लक्षात. ओके, अधिवास म्हणजे काय, त्याचं राहण्याचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणावरून ठरत असतं की त्याचा एखादा अवयव कसा विकसित होईल. आलं लक्षात. ओके, येस, आहे की नाही. मग शास्त्रज्ञांनी त्याचा पण अभ्यास केलाय, मी तुम्हाला ते पण सगळं डिटेलमध्ये शिकवणार आहे. आलं लक्षात. ओके, बेस्ट एक्झाम्पल आहे तो म्हणजे रताळा. गोड बटाटा म्हणजे रताळा असतो. आलं लक्षात. ओके, रताळा, स्वीट पोटॅटो. आलं लक्षात. ओके, स्वीट पोटॅटो जो आहे याच्याबद्दल आपण सांगत असताना बघा, म्हणजे फॉर एक्झाम्पल वेगवेगळे प्राणी जे आहेत, आलं लक्षात. ओके, हे वेगवेगळे प्राणी जे आहेत, हे वेगवेगळे प्राणी त्यांच्या वेगवेगळ्या गोष्टींचं रूपांतर सेम कार्य करण्यासाठी करू शकतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल रताळा जो आहे, या रताळ्याचं मूळ रूपांतरित होतं आणि रताळा तयार होतो. आलं लक्षात. बट ऑन द अदर हँड बटाटा जो आहे, या बटाट्याचं मात्र खोड जे आहे ते रूपांतरित झालेलं असतं. आपण जेव्हा वनस्पतींचा अभ्यास करणार आहोत तेव्हा त्याच्यामध्ये मी खूप डिटेलमध्ये जाणार आहोत. आलं लक्षात. ओके, येस, तेव्हा सांगेल. आता फक्त आणि फक्त तुम्हाला मी एक्झाम्पल देतोय की आपण सायन्सला किती आतमध्ये घेऊन जाणार आहोत. ओके, शास्त्रज्ञ लोक जेव्हा अभ्यास करत असतात तेव्हा तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला असं वाटेल, हा यार बटाटा आणि रताळा रफली दिसायला सेम सेम आहेत. आलं लक्षात. ओके, पण तुम्ही जर नीट सखोल अभ्यास केला तर तुम्हाला लक्षात येईल की बटाटा हे रूपांतरित खोड आहे. वनस्पतीला वेगवेगळे अवयव असतात. ओके, त्याच्यामध्ये पान, फूल, ओके, खोड, फळ, अशा अनेक गोष्टी असतात. आलं लक्षात. ओके, येस, आहे की नाही. आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या काय असतात, ह्याच्यामध्ये काय आहेत, म्हणजे अलग अलग ह्याच्यात रूपांतरित. आता फॉर एक्झाम्पल पान, फूल, खोड, फळ असंच मूळ पण असतं. ओके, मुळाचं रूपांतरित होऊन
हा स्वीट पोटॅटो तयार झालेला आहे. खोडाचं रूपांतरित होऊन हा बटाटा तयार झालेला आहे. शास्त्रज्ञांना ह्याचा पण अभ्यास करावा लागतो ही अँसेस्ट्री शोधून काढताना. कुठले कुठले प्राणी, कुठल्या कुठल्या वनस्पती ज्या आहेत ह्या कशापासून तयार झालेल्या आहेत हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. युपीएससीचा एक किती सोपा प्रश्न होता बघा, खूपच जुना आहे, पण 1996 मध्ये त्यांनी प्रश्न विचारला होता की खालीलपैकी कोणतं सुधारित खोड आहे. गाजर हे मूळ आहे आपल्याला माहिती आहे, गोड बटाटा हे पण मूळ आहे, नारळ हे तर 100% फ्रूट आहे, फ्रूट आलं लक्षात ओके, आणि बटाटा हे मात्र खोड आहे. आलं लक्षात ओके, येस आहे की नाही. सो फ्रूट पण म्हणायला नाही पाहिजे, नारळ तर सुधारित बियाणे बी आहे ती. आलं लक्षात ओके, येस सर, समजलं आम्हाला की अशा पद्धतीचा एक भाग जो आहे हा भाग याच्यामध्ये काय आहे बघायला लागतं. एक ऍडॅप्टिव्ह रेडिएशन नावाची संकल्पना आहे. उद्या चलून तुमच्यातले खूप सारे मुलं जे आहेत हे एमपीएससी मध्ये अँथ्रोपोलॉजी ऑप्शनल घेतील किंवा अजून डिटेलमध्ये अभ्यास करायला जातील, त्याच्यामध्ये तुम्हाला हे अनुकूली रेडिएशन नावाची संकल्पना येणार आहे. आलं लक्षात ओके, येस. सोप्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे काय तर एकच काय म्हणतात त्याला प्राणी, ओके, येस, हा प्राणी, ह्याला 2 अपत्य झाली, हा एक अपत्य, हा एक अपत्य. फक्त फरक एवढा आहे की हे दोन्ही अपत्य जे आहेत, ओके, त्यांनी नकाशा काढताना असं काढलेलं आहे बघा, ओके, येस, या इथे डोंगर रांग आणि हे साऊथ अमेरिका. त्यांनी सांगितलं की या प्राण्याचा एक अपत्य या डोंगर रांगेच्या इकडे म्हणजे या जंगलांच्या प्रदेशात, आणि या प्राण्याचा दुसरा अपत्य, अपत्य म्हणजे माणसासारखं काढतोय मी पण ते इट इज नॉट माणूस, लिझार्ड आहे ऍक्च्युली ती एक प्रकारची. दुसरा अपत्य मात्र समुद्र किनाऱ्याच्या जवळच्या पट्ट्यामध्ये गेलेला आहे. लक्षात, कालांतराने ही इकडची जी लिझार्ड आहे ही लिझार्ड गोड पाण्यातलं मगरमच्छ मध्ये रूपांतरित झाली आणि इकडची जी लिझार्ड आहे ही मात्र खाऱ्या पाण्यातल्या मगरमच्छ मध्ये रूपांतरित झाली. लक्षात ओके, म्हणजे या दोघांचे अँसेस्टर सेमच आहेत, एकच आहे. लक्षात ओके, पण या दोघांच्या वरती प्रभाव कसा झाला, एक समुद्र किनाऱ्याच्या पट्ट्यामध्ये पुढे त्याचे सगळे वंशज जे आहेत ते निर्माण झाले आणि दुसऱ्याचे वंशज जे आहेत ते सगळे नद्यांच्या पट्ट्यामध्ये वंशज निर्माण झाले. लक्षात ओके, एकाच पूर्वजापासून जेव्हा वेगवेगळे अपत्य निर्माण व्हायला लागतात, लक्षात, आणि ते निर्माण होण्यासाठी वेगवेगळ्या परिस्थिती कारणीभूत असतात. उदाहरणार्थ आपण गृहीत धरूया की कुठला तरी एक प्राणी आहे, त्याचं एक अपत्य थंड प्रदेशात राहायला गेला आणि तसले गुणधर्म विकसित केले. दुसरा अपत्य वाळवंटी प्रदेशात राहायला गेला, तसले गुणधर्म विकसित केले. तिसरा अपत्य गोड पाण्यात राहायला गेलं, तसले गुणधर्म. चौथा अपत्य समुद्रात राहायला गेलं, तसले गुणधर्म. आणि 5वा अपत्य कुठल्या तरी डोंगराळ प्रदेशात राहायला गेलं, तसले गुणधर्म विकसित केले. तर याला म्हणतात ऍडॅप्टिव्ह रेडिएशन. एका पूर्वजापासून अनेक वेगवेगळे अपत्य जे आहेत हे निर्माण होणं, ह्याला काय म्हणतात ऍडॅप्टिव्ह रेडिएशन. लक्षात ओके, येस आहे की नाही. आणि हे शोधून काढणारा व्यक्ती कोण होता तर हे शोधून काढणारा व्यक्ती होता, कोण नाव आहे त्याचं, डार्विन. आलं लक्षात ओके. आणि हा डार्विन जो आहे या डार्विननी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या काय केल्या होत्या, शोधून काढल्या होत्या. आलं लक्षात ओके, येस. आता हे सगळं जर आपल्याला बायोलॉजीमध्ये जर बघायचं असेल की कशा पद्धतीने विकसित झालं, काय पद्धतीने विकसित झालं, तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला शोधून काढावं लागेल की कशा पद्धतीने सगळ्यात पहिल्यांदा तर सजीव सृष्टी जी आहे ही विकसित झालेली आहे, त्यांचं वर्गीकरण कशा पद्धतीने आपण केलेलं आहे, हा सगळा भाग जो आहे हा आपल्याला काय करावा लागेल, सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्यावा लागेल. बरोबर आहे, आलं लक्षात ओके, येस आहे की नाही, आलं लक्षात ओके. मग जैविक वर्गीकरण जे आहे हे जैविक वर्गीकरण कसं कसं आहे आणि काय काय आहे हा वाला भाग जो आहे हा आपण काय करूया, समजून घ्यायचा प्रयत्न करूया. आपल्या अभ्यासाचा मुख्य भाग जो आहे हा जैविक वर्गीकरणाचा भाग आहे, तिथे आपण काय करूया, अभ्यासाला जायचा प्रयत्न करूया. ठीक आहे. ओके, येस, एकच सेकंद थांबा. पांडुरंग हरी विठ्ठल. येस, जैविक वर्गीकरण जे आहे हे जैविक वर्गीकरण आपल्याला काय करायचंय, समजून घ्यायचंय.
आलं लक्षात. ओके, जैवविविधता जी आहे या जैवविविधतेचं वर्गीकरण कसं होतं हे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय आहे समजून घ्यायचं, हे लक्षात घ्या. आलं लक्षात. ओके, येस, ते वर्गीकरण करत असताना त्याच्या वर्गीकरणाच्या श्रेणी काय काय असतात, त्या श्रेणींच्या मध्ये कोणकोणत्या गोष्टी असतात, असा सगळा कंपोनंट जो आहे हा कंपोनंट आपल्याला समजून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाची संकल्पना असते की खूप सारे प्राणी जे आहेत या प्राण्यांचं क्लासिफिकेशन लिहिण्यासाठी एक सायंटिफिक स्ट्रक्चर जे आहे हे तयार करावं लागत असतं. आलं लक्षात. ओके, मग ते सायंटिफिक स्ट्रक्चर नेमकं काय आहे, आलं लक्षात. ओके, हे स्ट्रक्चर जे आहे ते आपण काय करूया समजून घ्यायचा प्रयत्न करूया. जैवविविधतेचं वर्गीकरण समजून घ्यायचा प्रयत्न करूया. लक्ष देऊन बघा. सजीवांच्या नामकरणाचे, त्याला इंग्लिशमध्ये शब्द आहे नॉमेनक्लेचर. आलं लक्षात. ओके, सजीवांच्या नामकरणाचा प्रमाणीकरण करण्याची गरज निर्माण झाली होती, कारण खूप साऱ्या ठिकाणी, आता फॉर एक्झाम्पल बघा, भारतामध्ये सापडणारी पाल, आलं लक्षात, इव्हन आपण मी तर म्हणतो तुम्हाला महाराष्ट्रात सापडणारी पाल आणि ओरिसामध्ये सापडणारी पाल हे दोन्ही सेम प्रजाती आहे का भिन्न प्रजाती आहे, कसं कळेल? कारण दोघं जण जर त्याला पालच म्हणायला लागले तर कसं चालेल? चालेल का? नाही चालणार. किंवा आपल्याला दिसणारे जे सगळे साप आहेत, सगळे साप जर आपण एकाच कॅटेगरीत टाकायला लागलो तर चालेल का? नाही चालणार. त्या सगळ्यांना काहीतरी एक विशिष्ट नाव द्यायला लागेल. त्या नावांच्या मधून त्यांचं आयडेंटिफिकेशन जे आहे ते आपल्याला काय आहे निर्माण करावं लागेल. बरोबर आहे? आलं लक्षात. ओके, येस, आहे की नाही? आलं लक्षात. ओके, मग हे आयडेंटिफिकेशन निर्माण करता यावं या उद्देशाने आपण काय करतो, त्यांचं नॉमेनक्लेचर म्हणजे नाव ठरवण्याचा प्रयत्न जो आहे हा करत असतो. आलं लक्षात. ओके, येस, आहे की नाही? आणि म्हणून त्याला आपण म्हणत असतो की बाबा ही नॉमेनक्लेचरची एक टेक्निकल पद्धत जी आहे ती आपल्याला काय आहे करायची आहे. सो या प्रक्रियेला नामकरण, मराठीमध्ये नामकरण, पण इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात नॉमेनक्लेचर. ओके, नॉमेनक्लेचर म्हणजे नाव देण्याचं शास्त्र. एखाद्या प्राण्याला काय नाव दिलेलं आहे त्याच्यावरून सुद्धा आपल्याला आता लक्षात यायला लागतं की त्याचे पूर्वज कोण होते, त्याच्या पूर्वजांपासून तो कसा तयार झाला, कुठल्या कुठल्या सिक्वेन्सने तयार झाला, हे सुद्धा त्याच्या पूर्ण नावावरून जे आहे ते आपल्याला काय आहे लक्षात येतं. आलं लक्षात. ओके, येस, हे म्हणजे काय म्हणतात साहजिकच नामकरण किंवा नॉमेनक्लेचर ही जी गोष्ट आहे ही नॉमेनक्लेचर तेव्हाच शक्य होतं जेव्हा सजीवांचं अचूक वर्णन केलं जाऊ शकतं आणि हे नाव कुठल्या सजीवाशी जोडलेलं आहे हे आपल्याला कळतं, ही त्याची ओळख जी आहे ती लक्षात येते. ओळख लक्षात येणं म्हणजे कुठल्या पूर्वजापासून तो विकसित झालेला आहे हे लक्षात येणं. आलं लक्षात. ओके, हे नॉमेनक्लेचर लिहिण्याची जी पद्धत आहे ह्याला अजून एक शब्द आहे तो म्हणजे टॅक्सॉनॉमी. आलं लक्षात. ओके, वनस्पतींसाठी वैज्ञानिक नावं जी आहेत ही सहमत तत्व, निकष याच्यावरती आधारित असतात. इंटरनॅशनल कोड फॉर बॉटनिकल नॉमेनक्लेचर. आलं लक्षात. ओके, इकडे बघा माझ्याकडे इंटरनॅशनल कोड फॉर बॉटनिकल नॉमेनक्लेचर ICBN, ह्याच्यामध्ये प्रॉपर रूल दिलेले आहेत की कशा पद्धतीने नाव ठरवलं जातं. तुम्हाला त्याच्यातला एकही रूल पाठ करायचा नाही. ओके, मी तर त्याच्या पुढे जाऊन सांगतो तुम्हाला की ते नॉमेनक्लेचर नुसार तुम्हाला अगदी मर्यादित वनस्पतींची नावं जरी लक्षात राहिली तरी बस आहे. सिमिलरली जसं हे बॉटनिकल नॉमेनक्लेचर आहे तसं झुऑलॉजिकल नॉमेनक्लेचर पण आहे. इंटरनॅशनल कोड फॉर झुऑलॉजिकल नॉमेनक्लेचर ICZN, त्याच्यामध्ये प्राण्यांची नावं कशी द्यायची ह्याची नियमावली जी आहे ती दिलेली आहे. ओके, आणि त्याच्यामुळे प्रत्येक सजीवाला एक युनिक, एकमेवा द्वितीय नाव जे आहे हे प्राप्त होतं ह्याची खात्री करता येते. म्हणजे बरोबर महाराष्ट्रातली पाल आणि ओरिसामधली पाल ह्यांना दोन वेगवेगळी नावं प्राप्त होतात या नियमांच्यामुळे. आलं लक्षात. एक साप आणि दुसरा साप या दोन्ही सापांना वेगवेगळे नावं प्राप्त होतात. तुम्ही चुकून वाघाला मांजर म्हणत नाहीत, मांजरीला वाघ म्हणत नाहीत. आलं लक्षात. दोघांना बरोबर त्यांचं नाव प्राप्त होतं. आता कसं आहे, जनरली व्हिजिबल डिफरन्स असलं की बरोबर माणसं करून टाकतात, वाघ, चित्ता, ओके, त्याच्यानंतर सिंह, मांजर. व्हिजिबल डिफरन्स आहे म्हणून आपण, पण वाघांच्या मध्ये सुद्धा प्रकार असतात ना खूप सारे. ते दिसायला रफली सेमच दिसतात, पण त्यांच्या आतमध्ये पण प्रकार असतात. हत्तींमध्ये प्रकार असतात, डॉग्स मध्ये कितीतरी प्रकार असतात, आहे की नाही? मग आता या प्रत्येक प्रजातीला, प्रत्येक प्राण्यांच्या प्रजातीला सेपरेट नाव प्राप्त होईल अशी व्यवस्था ऑटोमॅटिकली निर्माण होते. तसं प्रत्येक वनस्पतीला सुद्धा सेपरेट नाव प्राप्त होईल अशी व्यवस्था निर्माण झाली आणि त्या व्यवस्थेला आपण नॉमेनक्लेचर असं म्हणतो. मग वनस्पतींच्या नॉमेनक्लेचरचे नियम ह्याच्यामध्ये दिलेत.
प्राण्यांच्या नॉमेनक्लेचरचे नियम ह्याच्यामध्ये दिलेत. सर नियम आता पाठ करतो उद्या येईपर्यंत, काही गरज नाही. ओके, स्वतः जे शास्त्रज्ञ असतात ते सुद्धा ते पाठ करत नाहीत नियम, ते सुद्धा त्याच्यासाठी रेफरन्स बुकच वापरतात. आलं लक्षात? ओके, येस की नाही. एखादं एक्झाम्पल वगैरे घेऊन आपल्याला समजून घ्यायचं असेल तर एक्झाम्पल घेऊया. बघा, आलं लक्षात? ओके, येस. ज्ञात सजीवांना वैज्ञानिक नावं देण्यासाठी जीवशास्त्रज्ञ सर्वसामान्य बेसिक तत्वांचं अनुसरण करतात. प्रत्येक नावाचे 2 घटक असतात. एक असतं जेनेरिक नाव आणि दुसरं असतं विशिष्ट विशेषण. आलं लक्षात? ओके, काय असतं? जेनेरिक नेम आणि स्पेसिफिक इपिथेट असं त्याला म्हणतात. विशेषणला काय म्हणतात? एपिथेट. आलं लक्षात? जेनेरिक नाव आणि एपिथेट. आलं लक्षात? ओके, या 2 घटकांनी नाव देण्याची जी पद्धत आहे या पद्धतीला द्विपद नामकरण, 2 पद असलेलं नाव. आलं लक्षात? ओके, बायनॉमियल नॉमेनक्लेचर असं त्याला म्हणतात. आलं लक्षात? ओके, येस. आता याच्यामध्ये नीट बघा. ओके, कॅरोलस लिनियस यांनी दिलेली ही नामकरण पद्धत जगभरातील जीवशास्त्रज्ञांकडून वापरली जाते. ही द्विपद नामकरण करण्याची पद्धत जी आहे ही कुठल्या शास्त्रज्ञाने दिली आहे पण लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. कॅरोलस लिनियस नावाचा शास्त्रज्ञ जे आहे त्यांनी असे नाव द्यायची पद्धत जी आहे ती सुरू केली. लक्षात? ओके, ह्याच्यामध्ये आता बेस्ट 1-2 एक्झाम्पल बघूया. बघा, आंबा नावाची वनस्पती आहे, आंबा. ओके, या आंब्याचं शास्त्रीय नाव जे आहे हे मँगीफेरा इंडिका आहे. मँगीफेरा इंडिका, 2 शब्द. आलं? ओके, ह्याच्यामध्ये मँगीफेरा हे वंश दाखवतो की कुठल्या वंशामध्ये ही वनस्पती आहे आणि त्याच्यामध्ये इंडिका ही जी वनस्पती आहे म्हणजे आता याच्यामध्ये बघा. आलं लक्षात? ओके, मँगीफेरा जे आहे कुठे गेलं रे, पुढे मागे सरकलं का हे? हा, मँगीफेरा वंश आहे त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. तर इंडिका त्या वंशामधली एक विशिष्ट प्रजाती दाखवते. म्हणजे याच्यामध्ये मँगीफेरामध्ये अजून पण प्रजाती असतील का हो सर? येस, अजून पण प्रजाती असतील. आलं लक्षात? ओके, येस, आहे की नाही. पण त्याच्यामध्ये मँगीफेरा इंडिका म्हणलं की तो आंबाच होतो. आलं लक्षात? ओके, नॉर्मली ही सगळी जी नावं आहेत तुम्ही बघा, मी मराठीत लिहिताना पण अशी तिरपी लिहिली, त्याला म्हणतात इटॅलिक मध्ये लिहिणं. आलं लक्षात? ओके, सो जेव्हा पण ही टेक्निकल नावं लिहायची असतात तेव्हा असं तिरप लिहायचं असतं. तुम्ही परीक्षेत तिरप लिहायची आवश्यकता नाही, हे लिहिता आलं तर ठीकच आहे. आलं लक्षात? ओके, पण ते अशी तिरपी लिहिण्याचा नियम आहे की वनस्पतीचं नाव, प्राण्याचं नाव, ही जी नावं आहेत आणि त्याच्यातली हे जे टेक्निकल नावं तुम्ही लिहित आहात त्याची तिरपी, त्याला म्हणतात इटॅलिक्स मध्ये लिहिणे. आलं लक्षात? ओके, येस, इटॅलिक म्हणजे असं तिरप लिहिणे. ओके, तुम्हाला कम्प्युटर चालवला असेल तर बोल्ड, अंडरलाईन, इटॅलिक असे शब्द शिकायला मिळाले असतील. बोल्ड करणं म्हणजे बघा हे बाकीचं सगळं लिहिलंय त्याच्यापेक्षा हे बोल्ड आहे. आलं लक्षात? तसं इटॅलिक करणं म्हणजे असं तिरप करणं. आलं लक्षात? ओके, सो जैविक नावं सामान्यतः लॅटिन भाषेमध्ये असतात, इटॅलिक मध्ये लिहिली जातात, ती लॅटिनाइज्ड असतात. म्हणजे मँगीफेरा इंडिका हा शब्द बघा थोडा कमी इंग्लिश नाही वाटत, तो लॅटिन भाषेकडे गेल्यासारखं वाटतो. आलं लक्षात? ओके, आहे की नाही. किंवा लॅटिन मधूनच निर्माण झालेले ते शब्द असतात, त्यांचं मूळ कोणतंही असो त्यांना लॅटिनचं ग्रामर लावून त्याचं हे केलेलं असतं, म्हणजे लॅटिनायझेशन केलेलं असतं. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल तुम्ही जर बघितलं असेल तर आता जगातला सगळ्यात मोठा साप आपल्या भारतात सापडला. किती जणांना माहिती आहे? जगातला सगळ्यात मोठा साप आपल्या भारतात सापडलेला किती जणांना माहिती आहे? येस, ओके, त्याचं नाव आहे वासुकी इंडिकस. 14 मीटर लांबीचा तो साप आहे, 14 मीटर पेक्षा पण लांब आहे ऍक्च्युली. ह्याच्या आधी जो सगळ्यात मोठा साप होता तो टायटॅनोबोआ होता, टायटॅनोबोआ. लक्षात? ओके, आता वासुकी इंडिकस आहे. लक्षात? ओके, नाव बघा, वासुकी हा पण इंडियन नाव आहे, इंडिकस म्हणजे इंडिक हे नाव पण इंडियाशी संबंधित आहे, पण त्याचं वासुकी इंडिकस हे थोडं लॅटिनाइज्ड नाव तयार करून टाकलं, वासुकी इंडिकस, आहे की नाही. सो लॅटिनायझेशन होत असतं नावाचं, हे लक्षात घ्या. आलं लक्षात? ओके, काय असतं? लॅटिनायझेशन जे आहे ते नावाचं होत असतं, हे समजून घ्यायचा प्रयत्न करा. आलं लक्षात? ओके, पुढे चालून तुम्हाला हळूहळू लक्षामध्ये येईलच की मँगीफेरा इंडिका असतं, असं कडुनिंबाची वनस्पती, पिंपळाची वनस्पती ह्यांची पण नावं असणार आहेत काही ना काही, हे लक्षात ठेवायला लागेल आपल्याला. आलं लक्षात? ओके, येस. जैविक नावामधला पहिला शब्द नेहमी त्याच्या वंशाचं प्रतिनिधित्व करतो. आलं लक्षात? ही जी जैविक नावं तुम्हाला दिलेली आहेत, बायोलॉजिकल नावं जी तुम्हाला दिलेली आहेत, ह्याच्यामधला पहिला शब्द जो आहे इट ऑलवेज रिप्रेझेंट्स द जीनस. जीनस म्हणजे वंश. आलं लक्षात? ओके,
काय आहे? जीनस, GENUS, जीनस. जीनस पहिला शब्द जो आहे हा नेहमी जीनस दाखवतो, लक्षात. ओके, तर दुसरा शब्द जो आहे हा नेहमी विशिष्ट विशेषण, ह्याला शब्द आहे इपिथेट दाखवत असतो, म्हणजे प्रजाती दाखवतो त्याच्या आतमधली. जैविक नावामधली दोन्ही शब्द जे आहेत, लक्षात. ओके, म्हणजे बोथ द वर्ड्स इन बायोलॉजिकल नेम व्हेन हँड रिटन आर सेपरेटली अंडरलाइंड और प्रिंटेड इन इटॅलिक्स टू इंडिकेट देअर लॅटिन ओरिजिन. लक्षात. ओके, नीट लक्षात घ्या, जेव्हा हाताने लिहायचे असतात तेव्हा हाताने लिहित असताना त्यांना अंडरलाईन करणं आवश्यक आहे, किंवा जर तुम्ही टायपिंग करून लिहिले असतील तर त्यांना इटॅलिक मध्ये म्हणजे असं तिरप करून टाईप करणं अपेक्षित आहे. नियम आहे तो. आंतरराष्ट्रीय बायोलॉजीचे जे कोणी शास्त्रज्ञ असतील त्या शास्त्रज्ञांनी तो नियम बनवून टाकलाय की जिथं कुठं तुम्हाला वनस्पती किंवा प्राण्यांचे असे टेक्निकल सायंटिफिक नावं लिहायचे असतील तसे तिरपे करून लिहावे लागते. आलं लक्षात. ओके, येस आहे की नाही. सगळ्यात सोपा भाग जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बेस्ट एक्झाम्पल आहे की मॅग्निफेरा इंडिका असं लिहून दिलेलं आहे. लेखकाचं नाव विशिष्ट विशेषणानंतर म्हणजे जैविक नावाच्या शेवटी जे आहे ते लिहिलेलं दिसतं, संक्षिप्त स्वरूपामध्ये लिहिलं जातं. उदाहरणार्थ मॅन्जिफेरा इंडिका लिन हे सूचित करतं की लिन म्हणजे या लिन नावाच्या शास्त्रज्ञांनी काय केलेलं आहे, ही प्रजाती सगळ्यात पहिल्यांदा शोधून काढलेली आहे. आलं लक्षात. ओके, LINN मॅग्निफेरा इंडिका ही जी आहे, मॅग्निफेरा म्हणता येईल चुकून, मॅग्निफेरा इंडिका ही प्रजाती जी आहे, ही स्पेशीज जी आहे, ही काय आहे, लिनियस नावाच्या शास्त्रज्ञांनी काय केलेली होती, ह्यांनी सगळ्यात पहिल्यांदा आयडेंटिफाय केली आणि त्याला बॉटनिकल नाव दिलेलं आहे. आलं लक्षात. ओके, आता हा सुद्धा नियम आहे, तुम्हाला परीक्षेमध्ये याच्याबद्दल विचारलं जाऊ शकतं की मॅन्जिफेरा इंडिका LINN हे काय आहे, तर हे LINN जे आहे ते शास्त्रज्ञाचं नाव आहे ज्यांनी आंब्याच्या झाडाला हे नाव दिलेलं आहे, मॅन्जिफेरा इंडिका. आलं लक्षात. ओके, येस सर, समजलं आम्हाला की अशा पद्धतीने भाग जो आहे हे नाव जे आहेत ते लिहिले जातात. आलं लक्षात. ओके, येस. परंतु संपूर्ण वनस्पती सृष्टी आणि प्राणी सृष्टी जी आहे, या प्राणी सृष्टीचं वर्गीकरण करत असताना तुम्हाला टॅक्सोनॉमिक कॅटेगरीज जे आहेत त्या शिकायला लागतात. आलं लक्षात. ओके, या टॅक्सोनॉमिक कॅटेगरीज काय आहेत, आलं लक्षात. आता याचं मराठी भाषांतर झालं असेल पण ते मी तुम्हाला इंग्लिश मध्ये लिहून देतो. आलं लक्षात. ओके, येस. आणि त्या इंग्लिश मध्ये लिहून दिलेल्या गोष्टी ज्या आहेत त्यानंतर आपण हे करूया. आलं लक्षात. ओके, कारण उद्या आपल्याला हेच सेम ती सेम गोष्ट बघायची. आलं लक्षात. ओके, येस. बघा, फॉर एक्झाम्पल म्हणजे काय म्हणतात त्याला, कुठला पण प्राणी असेल, कुठला पण प्राणी, आलं लक्षात. ओके, ह्याला कसं लिहायचं असतं ते मी दाखवतो तुम्हाला. आलं लक्षात. ओके, येस. नीट बघा, समजून घ्यायचा प्रयत्न करा. आलं लक्षात. ओके, कुठला पण प्राणी असेल तर सगळ्यात खाली, सगळ्यात लास्टला, सगळ्यात शेवटी त्या स्पेशीजचं नाव असतं. नीट लक्षात घ्या, दिस इज 7th स्टेज. सो 1 पासून 7 कडे लिहून द्या. तुम्हाला असं उलट सांगितलं तर जास्त छान समजेल. बघा लक्षात, सगळ्यात खाली काय असते, स्पीशीज असते. आलं लक्षात. ओके, काय असते, सगळ्यात खाली स्पेशीज. सर इंग्लिशमध्ये स्पेशीज म्हणतात, मग मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणूया. आलं लक्षात. तुम्हाला मराठी मी शब्द देतो पण तुम्ही मराठी शब्द पाठ करू नका, फक्त एवढंच माझं सांगणं आहे तुम्हाला. आलं लक्षात. ओके, स्पीशीजला मराठीमध्ये म्हणतात प्रकार. फक्त तुम्हाला समजावं म्हणून मी मराठी शब्द देतोय, पाठ करू नका. चुकून पाठ करायला आणि परत म्हणाल स्वागत सरांनी शिकवलंय. आलं लक्षात. ओके, येस आहे की नाही. मग स्पेशीज ज्या आहेत ज्या गटामध्ये येतात त्या गटाचं नाव आहे वंश. आलं लक्षात. ओके, म्हणजे आता तुम्हाला जे सांगितलं होतं जीनस. आलं लक्षात. ओके, सो जीनस नावाची जी गोष्ट आहे ती येते, जीनस. आलं लक्षात. ओके, काय आहे, वंश. ओके, मग ते वंश ज्या गटामध्ये येतात त्याचं नाव आहे, ते 5वी कॅटेगरी येते. आलं लक्षात. तो म्हणजे काय आहे, दॅट इज कॉल्ड ॲज फॅमिली. आलं लक्षात. ह्याला मराठीमध्ये म्हणायचं वंश, याला मराठीमध्ये म्हणायचं कुटुंब. आलं लक्षात. ओके, काय आहे, फॅमिली. मग त्याच्यानंतर या फॅमिलीला सुद्धा ज्याच्यामध्ये टाकलं जातं ते असतात ऑर्डर. आलं लक्षात. ओके, येस. ऑर्डर काय असतं, ऑर्डर. ऑर्डर म्हणजे काय असतं सर, आलं लक्षात. ओके, येस आहे की नाही. ऑर्डर जे आहे या ऑर्डरला आपण म्हणताना असं म्हणूया की गट. आलं लक्षात. ओके, आहे की नाही. वर्गीकरण जे आहे ते काय आहे, गट असं त्याला म्हणावं लागेल.
आलं लक्षात? ऑर्डर काय असतं? गट. आलं लक्षात? ओके, येस. आहे की नाही? मराठीमध्ये ज्यांना पाहिजे त्यांच्यासाठी गट. आदेश वगैरे जिथं कुठे ट्रान्सलेट केलं असेल ते पुस्तक वापरणं बंद करा आता इथून पुढे. आलं लक्षात? त्याच्यानंतर तिसऱ्या लेवलवरती येतात क्लास, ज्याच्यामध्ये खूप सारे ऑर्डर्स असतात, त्याच्यात ते येतं क्लास. ओके, कुठला आहे, काय आहे, ते सगळं ते क्लासमध्ये येत असतं. आलं लक्षात? ओके, येस. आणि त्याच्यानंतर त्याच्या सुद्धा वरती, या क्लासच्या सुद्धा वरती असतं ते म्हणजे काय? 2 नंबरला जे आहे ते म्हणजे फायलम, आणि फायलमच्या वरती असतं किंगडम. आलं लक्षात? ओके, फायलम. आता इथे मात्र 2 शब्द वापरायला लागतात बरं का. ओके, फायलम, PHYLUM. जेव्हा तुम्ही वनस्पतींचं वर्गीकरण करत असाल तेव्हा मात्र डिव्हिजन म्हणलं जातं, आणि प्राण्यांचं वर्गीकरण करत असाल तेव्हा इथं फायलम येतं. सो फायलम इज फॉर अॅनिमल्स. ओके, आणि तेच जर वनस्पतींचं वर्गीकरण करत असाल तर या सेकंड पोझिशन वरती येतं, तिथं शब्द वापरला तो डिव्हिजन. ओके, डिव्हिजन. ओके, दिस इज फॉर प्लांट्स. आणि ह्याच्या वरती जे आहे सगळ्यात वरती 1 नंबरला येतं ते म्हणजे किंगडम, म्हणजे सृष्टी. मराठीमध्ये याला किंगडमला मराठीमध्ये म्हणतात सृष्टी. आता नीट बघा मी काय सांगतो. जर तुम्ही किंगडम जर म्हणलात, प्लांटे नावाचं किंगडम आहे. काय नाव आहे? प्लांटे. ओके, मात्र सगळ्या वनस्पतींचं किंगडम जो आहे तो बाय डिफॉल्ट प्लांटेच येतो. सगळ्या वनस्पती. मला सांगा, डॉगचा किंगडम काय येईल? प्लांटे येईल का? नाही सर. डॉग हा तर म्हणजे काय म्हणतात प्राणी आहे, मग त्याचा किंगडम काय येणार? अॅनिमालिया. आलं लक्षात? ओके, येस. आहे की नाही? त्याला काय म्हणतात? अॅनिमालिया. ओके, सगळे प्राणी जे आहेत त्यांचा किंगडम काय येतो? अॅनिमालिया. मग एका किंगडम मध्ये खूप सारे फायलम असतात. प्राण्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर 10 वेगवेगळे फायलम आहेत. किती आहेत? प्राण्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर 10 वेगवेगळे फायलम जे आहेत त्याच्यामध्ये येतात. आता फॉर एक्झाम्पल किंगडम किती आहेत? तर किंगडम टोटल 5 आहेत. आता काही शास्त्रज्ञ म्हणायला लागले की 6 किंगडम आहेत, पण रियालिटीमध्ये 5 किंगडम म्हणायला लागले. ओरिजिनल 5 किंगडम कोणते कोणते आहेत सर? ओरिजिनल 5 किंगडम जे आहेत त्याच्यामध्ये पहिला किंगडम येतो मोनेरा. मी शिकवणार आहे, काळजी करू नका. मोनेरा. ओके, त्याच्यानंतर दुसरा किंगडम येतो प्रोटिस्टा. ओके, तिसरा किंगडम जो आहे त्याचं नाव आहे फंगाय. ओके, चौथा किंगडम जो आहे त्याचं नाव आहे प्लांटे, जो वनस्पतींशी संबंधित आहे. ओके, आणि 5वा किंगडम जो आहे त्याचं नाव आहे अॅनिमालिया. लक्षात? ओके, सर हे जे मराठीमध्ये यांचे नाव, मराठीमध्ये पहिल्या तिघांचं नाव तेच आहे. मोनेरा, प्रोटिस्टा, बुरशी. फंगायला बुरशी म्हणतात. मग प्लांटे वनस्पती, आणि मग प्राणी. असे 5 किंगडम आहेत. सो सगळे प्राणी अॅनिमालिया किंगडम मध्ये येणार, सगळ्या वनस्पती प्लांटमध्ये येणार, सगळ्या बुरशी फंगायमध्ये येणार. अशा पद्धतीने मोनेरा आणि प्रोटिस्टा. सर पण तुम्ही 6वं किंगडम आहे असं काही शास्त्रज्ञ म्हणतात असं म्हणाले. सो जे व्हायरस असतात ना, व्हायरस, त्याच्यासाठी एक 6वं किंगडम आता आजकाल म्हणलं जातं, त्याला व्हायरॉइड किंगडम असं म्हणलं जातं. किंगडम व्हायरॉइड, VIROID, व्हायरॉइड. हा 6वा किंगडम आजकाल काही शास्त्रज्ञ जे आहेत ते म्हणायला लागलेले आहेत, हे लक्षात घ्या. लक्षात? ओके, सो असे 5 किंवा 6 तुम्हाला जे म्हणायचे ते म्हणा, असे किंगडम आहेत. ओके, मग त्याच्यामधल्या अॅनिमलचं वर्गीकरण करत असताना त्यांच्यामध्ये 10 वेगवेगळे फायलम तयार होतात. लक्षात? प्लांट्सचं वर्गीकरण करत असताना त्याच्यामध्ये अजून तेवढेच डिव्हिजन्स जे आहेत ते काय आहेत? निर्माण होतात. लक्षात? ओके, आणि मग या प्रत्येकाच्या डिटेलमध्ये आपल्याला जावं लागतं, प्रत्येकाच्या डिटेलमध्ये. सो उद्याचं लेक्चर जेव्हा सुरू होईल त्याच्यामधला एक किंगडम प्लांटे नावाचा किंगडम जो आहे तो आपण सुरू करणार आहोत. आपल्याला फार डिटेलमध्ये मोनेरा, प्रोटिस्टा, फंगाय ह्यांच्यामध्ये जायचं नाहीये, कारण ते आपल्या सिलेबसला नाही. तुम्हाला जेवढं बेसिक माहिती पाहिजे ते मी सांगणार आहे. ओके, पण आपल्याला प्लांटे किंगडम मात्र भरपूर डिटेलमध्ये माहिती पाहिजे. सर आम्हाला हे पाठ पाहिजे का प्रत्येक वनस्पतीचं? नाही. ओके, प्रत्येक प्राण्याचं पाठ पाहिजे का? नाही. पण तुम्हाला हा क्रम मात्र पाठ पाहिजे. म्हणजे किंगडम, त्याच्यानंतर असतो फायलम किंवा डिव्हिजन, त्याच्यानंतर असतो क्लास, त्याच्यानंतर असतो ऑर्डर, त्याच्यानंतर फॅमिली, जीनस, स्पीशीज. हा क्रम जो आहे हा क्रम मात्र तुम्हाला काय आहे? माहिती असला पाहिजे. लक्षात? ओके, येस. एवढं मात्र तुम्हाला डिटेलमध्ये काय असलं पाहिजे? माहिती असलं पाहिजे. तरच तुम्हाला म्हणजे काय म्हणतात त्याला लक्षात येईल.
आता याच्यामध्ये जे प्लांटे, अॅनिमलिया, त्यांच्यामधल्या ज्या पेशी आहेत त्यांचं वर्गीकरण करणे एवढ्या डिटेलमध्ये जाता येत असतं. म्हणजे उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो की मोनेरा नावाची हे जे आहे किंगडम आहे, ह्यांची पेशी जी आहे ती प्रोकॅरियोटिक पेशी असते. हा लक्षात ओके. आणि उरलेल्या सगळ्यांची पेशी जी आहे ही युकॅरियोटिक पेशी असते. मग हे सगळं काय असतं, हा सगळा भाग जो आहे हा आपल्याला आता उद्याच्या लेक्चरमध्ये बघायचा आहे. आलं लक्षात ओके. येस, सोपा भाग लक्षात घ्यायचा प्रयत्न करा की संपूर्ण पृथ्वीवरती जीवसृष्टी निर्माण होण्यासाठी मोठा काळ जावा लागला. शास्त्रज्ञांनी ऑब्झर्वेशन करून करून या जीवसृष्टीमध्ये वर्गीकरण केले. बरं, ऑब्झर्वेशन फक्त बाह्य ऑब्झर्वेशन करून चालत नाही हे पण आपल्या लक्षात आलं. कारण फक्त बाह्य ऑब्झर्वेशन केलं असतं तर फुलपाखरालाही पंख आहेत आणि सगळ्या पक्ष्यांनाही पंख आहेत, त्यांना एकाच कॅटेगरीत टाकून दिलं असतं आपण, आहे की नाही. आलं लक्षात ओके. पण तसं नाही केलं. आलं लक्षात ओके. हा सगळा भाग जो आहे हा भाग आपल्याला काय असायला पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे. उद्या जेव्हा याल तेव्हा वनस्पती सृष्टी आणि प्राणी सृष्टी ह्यांचा अभ्यास जो आहे तो आपण सुरू करूया. आलं लक्षात ओके. इथे थांबतो. काही शंका असतील तर विचारा मला. ओके. येस, कोण कोण विद्यार्थी शेवटपर्यंत लाईव्ह होते? ओके. येस, सानिका स्पेशीज उलट लिहिलं पण फक्त तू बरोबर, म्हणजे मी शिकवताना त्याप्रमाणे शिकवलं म्हणून तू तसं लिहिलं, दॅट इज गुड. आलं लक्षात ओके. पण ऍक्च्युअल मध्ये कागदावरती जर तुला सांगितलं, समजा तू उद्या चोरून बॉटनिस्ट झालीस, तुला एमपीएससी युपीएससी मध्ये नाही सांगणार कोणी असं लिही, पण समजा तू उद्या चोरून बॉटनिस्ट किंवा झुओलॉजिस्ट झाली, तुला एखादा काहीतरी प्राणी सापडला, असा प्राणी काहीतरी सापडला. ओके. आता या प्राण्याचं सगळ्यात पहिल्यांदा तू काय शोधशील की बाबा हे काय आहे? ओके, प्राणी आहे, वनस्पती आहे, फंगस आहे, मोनेरा आहे का प्रोटिस्ट आहे? तू म्हणशील हालचाल बिलचाल करतोय, तोंड बिंड दिसतंय, डोळे बिळे दिसतंय. 100% पहिला मुद्दा तर आहे की ह्याचं किंगडम जो आहे तो अॅनिमली आहे. मग लगेच पुढच्या अजून 50 गोष्टी शोधशील. आता मी शिकवलेलं नाही म्हणून त्याच्यात जात नाही, पण फायलम शोधशील. त्याच्यानंतर ताबडतोब इमिडिएटली काय शोधशील? फायलम शोधशील. लक्षात, कारण प्राणी आहे ना. जर वनस्पती असली तर तू डिव्हिजन शोध. मग फायलम कसं शोधायचं? त्याचे पण गुणधर्म आहेत. लक्षात की त्याची स्किन कशी दिसते, लक्षात ओके. त्याच्यानंतर तो दिसायला कसा आहे, त्याची शरीर रचना कशी आहे, सगळं सगळं. मग आता मृदू काय प्राणी आहे का, आतमध्ये ब्लड आहे का नाहीये, सगळं युनिफॉर्म शरीर आहे का मल्टिपल वेगवेगळ्या टिश्यूजचं बनलेलं शरीर आहे की नाही. मग त्याच्यावरून तू 2 नंबरला शोधशील फायलम. ओके. फॉर एक्झाम्पल लेट से अजून आपण असं म्हणूया की याला असं तोंड आहे, 2 हात आहेत आणि 2 पाय आहेत. ओके. येस, बऱ्यापैकी सस्तन प्राणी, पिल्लू जन्माला घालतो का अंडे देतो त्याच्यावरून सुद्धा क्लासिफिकेशन होईल. मग त्याच्यानंतर फायलमच्या नंतर तू ठरवशील की ओके आता त्या फायलम मध्ये काय आहे, कुठल्या कॅटेगरीमध्ये येतं. मग तू फायलमच्या नंतर म्हणशील की बाबा आता याचा क्लास ठरवूया, कुठल्या क्लासला. आता प्रत्येक फायलम मध्ये खूप क्लास आहेत, आपल्याला एकही क्लास पाठ करायचा नाही. आपल्याला फक्त किंगडम आणि त्याच्यामधले फायलम एवढंच पाठ करायचंय, आणि ते सुद्धा फक्त नावं पाठ करायचे. त्यांची उदाहरणं पाठ झाली तर ठीक आहे, आनंद आहे. मग क्लासच्या नंतर ऑर्डर असते, मग ऑर्डरच्या आतमध्ये फॅमिली असते, मग फॅमिलीच्या आतमध्ये तो जीनस असतो, जीनसच्या आतमध्ये स्पेशीज असते. आणि ती जी स्पेशीजचं जे नाव असतं ते तू दिलेलं असतं, ज्याने शोधलं त्याने दिलेलं असतं. आता सानिका झुओलॉजिस्ट झाली होती, मग सानिका ठरवणार या स्पेशीजला मी काय नाव देणार आहे. इंडिका नाव देणार आहे का, अजून आज काही जागेचं नाव देणार आहे का, दिवसाचं नाव देणार आहे का, काय नाव देणार आहे, हे ती सानिका ठरवते. आलं लक्षात ओके. येस, असं असतं. आणि हे नाव देण्याची पद्धत जी आहे ही पद्धत आपल्याला मात्र हे आता आहे. एक सेकंद, तुम्हाला 2 शब्द आज मी सांगितले. एक होता नॉमेनक्लेचर, आहे की नाही, एक शब्द होता नॉमेनक्लेचर, आणि दुसरा शब्द होता टॅक्सोनॉमी. टॅक्सोनॉमीचा मुद्दाम मी फार वेळा उल्लेख केला नाही. आलं लक्षात ओके. बट नाव दॅट आय नो की कोणीतरी लाईव्ह आहे, तर मी थोडस हे करण्यासाठी एक्सप्लेन करतो. एक गोष्ट लक्षात, तुम्ही लाईव्ह असलात ना फुलस्टॉप नक्की टाकत जा, त्याचा फायदा तुम्हालाच आहे. आलं लक्षात ओके. फुलस्टॉप टाकायचा सिंपल, काही सर चॅट मध्ये टाकायला आमच्याकडे काय नसतं, हरकत नाही, फुलस्टॉप टाकून द्यायचा, आम्ही आहोत असं दाखवायचं. आलं लक्षात ओके. त्याचा फायदा तुम्हाला होईल. आता बघा सानिकांनी टाकलं तर तिला किती फायदा होतोय. सर काय आहे टॅक्सोनॉमी. टॅक्सोनॉमी काय, हे जे लिहिलंय ना वर्गीकरण, ह्याला म्हणतात टॅक्सोनॉमी. आलं लक्षात ओके. आणि त्या प्राण्याला जे नाव दिलेलं आहे, जीनस आणि स्पेशीजचं मिळून जे नाव दिलेलं आहे, नाव देण्यासाठी जे नियम फॉलो केलेले आहेत, दॅट इज कॉल्ड एज नॉमेनक्लेचर. म्हणजे नॉमेनक्लेचर इज अ पार्ट ऑफ टॅक्सोनॉमी, हे लक्षात घ्या.
त्याच्यापेक्षा जास्त काहीही करण्याची आवश्यकता नाही. उद्या आल्यानंतर आपल्याला वनस्पती सृष्टी पूर्णपणे स्वतंत्रपणे बघायचीच आहे. लक्षात, प्राणी सृष्टी सुद्धा पूर्णपणे स्वतंत्रपणे बघायचीच आहे की नाही. आणि मग त्याच्यामध्ये आपण सगळे मुद्दे, तेव्हा त्याच्यामध्ये मी फोटोज वगैरे पण टाकून आणणार आहे. की ते सगळे बघा. आजचा जो पहिला मुद्दा आहे, या मुद्द्यामध्ये फक्त आणि फक्त या पृथ्वीवरती सजीव सृष्टी आली कशी आणि ती आल्यानंतर शास्त्रज्ञांनी त्यांचं वर्गीकरण केलं कसं, म्हणजे बायोलॉजी नावाचा विषय काहीतरी चालू झालाय, एवढंच फक्त तुम्हाला सांगायचं होतं. खरं खरं शिकायला तर उद्यापासूनच आपण चालू करणार आहोत. त्याच्यामध्ये मग सगळं शिकणार आहोत आपण. सगळं, फुलं काय असतात, त्या फुलांचे प्रकार काय असतात, फुलांच्या आतमध्ये काही एक बीजपत्री काय असतात, द्विबीजपत्री काय असतात, सगळं सगळं बघणार आहोत. आलं लक्षात? ओके. सो उद्याच्या लेक्चरमध्ये परत भेटूया, आहे की नाही? ओके, येस. तोपर्यंत काहीही शंका असतील, काही डाऊट असतील तर तुम्ही इव्हन चॅटबॉक्स मध्ये टाकून ठेवू शकता किंवा खाली कमेंट्स मध्ये सुद्धा टाकून ठेवू शकता. ठीक आहे बेटा? ओके, चलो इथे मी थांबतोय.